वाळवण स्पेशलमध्ये जर बटाट्याचे पापड नाही केले तरच नवल. प्रत्येक घराघरात केले जाणारे बटाटा साबुदाणा पापड सगळेच करतात आणि आज आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये तिप्पट फुलणारे बटाटा साबुदाणा पापड बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर अगदी तिपटीपेक्षा जास्त फुलणारे बटाटा साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अगदी मस्त खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि बघा अगदी तिपटीपेक्षा जास्त फुललेला पापड अगदी घरात आहे त्या साहित्यामध्ये आणि अचूक प्रमाणामध्ये आज आपण बघणार आहोत, जे अजिबात बिघडणार नाही. नवशिके देखील अगदी सहज करतील. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या रेसिपीला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. जरा वेगळ्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत, जेणेकरून तुमचे पापड अगदी खुसखुशीत, कुरकुरीत झाले पाहिजे आणि बिघडले नाही पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. ह्यासाठी सगळ्यात आधी मी इथे साधारणपणे 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. तर 2 वाट्या म्हणजे हा 600 ग्रॅम साबुदाणा आहे. हा आपल्या थोडासा हलका होईपर्यंत, फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी सध्या फक्त 600 ग्रॅमच साबुदाणा भाजून घेते आहे. अजून साबुदाणा मी भाजून घेणार आहे, कारण मी 3 किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवते आहे. तर 1 किलोसाठी 300 ग्रॅम म्हणजे 3 किलोसाठी इथे आपण 900 ग्रॅम साबुदाणा भाजून त्याचं पीठ बनवून घेणार आहोत. अतिशय अचूक प्रमाण आहे. नॉर्मली आपण 1 किलोसाठी पावशेर साबुदाणा म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा घालतो. ह्यावेळेस आपण 50 ग्रॅम साबुदाणा थोडासा वाढवलेला आहे. साबुदाणा जेवढा जास्त घालाल पापड तेवढे छान फुलले जातात. त्यामुळे मी इथे 1 किलोसाठी 300 ग्रॅम साबुदाण्याचा वापर केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हळूहळू याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. साबुदाणा भाजून घेण्याची जी स्टेप आहे ती आपल्याला अजिबात स्किप करायची नाही आहे, कारण साबुदाणा भाजल्यामुळे हलका होतो, दळायला सोपा जातो आणि पापड अगदी मस्त फुलल्या जातो. त्यामुळे ही स्टेप करताना अजिबात कंटाळा करायचा नाही आहे. तर 3 वाट्या साबुदाणा आपण इथे भाजून घेतलेला आहे. आता हा भाजल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत. तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ चाळून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. आता पीठ तयार झालं आहे. आता बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत. तर साधारणपणे हे 3 किलो बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे. आता एक पसरट मोठं भांडं, परात किंवा पातेलं, टोपलं जे अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि हे सगळे बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या पापडामध्ये ह्या बटाट्याच्या गुठळ्या राहता कामा नये. तुम्ही पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून देखील हे बटाटे बारीक करून घेऊ शकता. आपला उद्देश एकच आहे, बटाटा व्यवस्थित अगदी मस्त स्मूथ झाला पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहता कामा नये. तर प्रोसेस कुठलीही केली काहीच हरकत नाही आहे. मी इथे किसून घेते आहे. मला ही स्टेप सोपी वाटते, सो मी ह्या पद्धतीनेच बटाटा असा खिसून घेत आहे. तर आता हा बटाटा आपण किसून घेऊया. तर तुम्ही बटाट्याचे पापड कसे बनवता कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही ह्याच प्रमाणात बनवता की तुमचं प्रमाण ह्यापेक्षा वेगळं आहे कमेंट करून नक्की सांगा. आता सगळे बटाटे इथे किसून घेतलेत. ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि 3 वाटी भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ इथे घालून घेतलं आहे. वजनी प्रमाणामध्ये हे 900 ग्रॅम आहे. तर 3 किलोसाठी 900 ग्रॅम तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ह्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलं आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घालू शकता किंवा चिली फ्लेक्स देखील घालू शकता, काहीच हरकत नाही. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून छान असं मळून घ्यायचं आहे. आणि बटाट्यामध्ये साबुदाणा बसेल असं मळून न घेता जेवढं पाणी यामध्ये बसेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा पिठाचा जो गोळा आहे तो छान अगदी मऊसूत होईल. जेवढा आपला हा गोळा छान मळल्या जाईल पापड तेवढा छान लांबेल आणि तळल्यानंतर मस्त फुलेल. त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पाणी अगदी बिनधास्त यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाची कणिक भिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा अगदी खसखस असा मळून घ्यायचा आहे.
जेणेकरून गोळा छान मळल्या जाईल, साबुदाणा बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरेल आणि पापड अगदी मस्त होतील। तर तुम्ही बघू शकता आता साधारणपणे मी यामध्ये 2 बाउल पाण्याचा वापर केला आहे, जे बाउल आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। लागेल तसं पाणी घालायचं आणि हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता छान सैलसर अगदी मऊसूत हा गोळा झाला आहे। साबुदाण्याचं पीठ ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणं आपली प्रायोरिटी आहे। तर हे साबुदाण्याचं पीठ असं ड्राय राहता अजिबात कामा नये। हे सगळं व्यवस्थित जेवढं छान मिक्स होईल, एकजीव होईल, तेवढेच आपले पापड छान होतील। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हा गोळा मळून घेतला ना, तर तुम्हाला खूप सोपं पडेल। आता जोपर्यंत आपला हा गोळा मळून होतोय, तोपर्यंत आपण ह्यामध्ये एक ट्विस्ट पाहणार आहोत, ते म्हणजे पुढची स्टेप आपण यामध्ये ॲड केलेली आहे। आता इथं मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं। पाणी छान गरम झालं की स्टीमरची जी प्लेट आहे त्यावर ह्या पद्धतीने ह्या बटाट्याच्या पिठाचे जे गोळे आहेत ते गोळे करून घ्यायचे आणि याला 15 मिनिट स्टीम देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ही स्टेप अजिबात स्किप करू नका, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तुम्ही जर ह्या पद्धतीने पापड केले नसतील आणि ह्या वर्षी जर करून बघितले तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तुमच्या लगेच लक्षात येईल। सो ही स्टेप अजिबात टाळू नका। ह्यामुळे पापड चिरणार नाही, तुटणार नाही, अगदी छान पातळ काचेसारखा पापड बनवून तयार होतो आणि कढईत तळायला टाकल्यानंतर तर अगदी तिपटीपेक्षा जास्त फुलतो। आता 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, 15 मिनिटानंतर छान अशी स्टीम आपण याला देऊन घेतली आहे। याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर कढईमध्ये याला घालून घ्यायचं आहे। तर आता हे पिठाचे जे गोळे आहेत ते मी कढईमध्ये घेतले। गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे। हाताला थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा। हा गोळा छान असा मऊसूत करायचा आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत, ज्याचे आपण पापड बनवणार आहोत। तर ही जी स्टेप आहे ही आपल्याला पीठ थोडंसं थंड झाल्यानंतरच करायची। आता इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं, कारण आपण हे पापड उपवासासाठी बनवत आहोत। आता इथे मी पुरी मेकर घेतला आहे, त्यावर तेल लावलेला प्लास्टिक पेपर ठेवायचा। त्यानंतर त्यावर एक पापडाचा गोळा ठेवायचा। ह्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता यावर दुसरा प्लास्टिक पेपर ठेवून छान असं प्रेस करायचं। मस्त अगदी गोल गरगरीत पातळ असा पापड इथे बनवून तयार झालेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुरी मेकर नसेल तर काय करायचं, तर त्यावर देखील आपल्याकडे सोल्युशन आहे। आता मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे। पापड जर थोडासा जाड वाटला तर तुम्ही बोटाच्या साहाय्याने असं किंचित प्रेस करून घेऊ शकता। अगदी इझिली हा पापड पॉलिथिनवरून निघलेला आहे। आता ह्याच पद्धतीने जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर काय करायचं, एक तांब्या किंवा प्लेट घ्यायची, मोठ्या प्लास्टिकवर गोळा ठेवायचा, त्यावर दुसरा छोटा प्लास्टिक पेपर ठेवायचा, तांब्याने प्रेस करायचं। सगळे पापड बनवून घ्यायचे, 2 दिवस छान असे उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। वर्षभरासाठीचा तुमचा पापडाचा स्टोरेज बनवून तयार झाला आहे। आता याला तळून बघूया। मैत्रिणींनो, छान अगदी तिपटीपेक्षा जास्त फुललेला पापड या ठिकाणी आपण इथे बनवलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 किलो बटाटा, 900 ग्रॅम साबुदाणा ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये हे पापड केलेले आहेत। अगदी खुसखुशीत मस्त, अजिबात कडक न होणारे खूप हलके असे पापड बनवलेले आहेत। तुम्ही बघू शकता वाळलेला पापड आणि तळलेला पापड दोन्हीमध्ये किती फरक आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।